इकडनं घुंगरांचा आवाज येतोय. 100% इकडं आहे. हा, माझं कान सांगतो इकडं आहे, इकडं आहे. लक्या, अरे ते मोबाईल मध्ये लावणीचा कार्यक्रम बघणं बंद कर जरा. घुंगरू वाजतात म्हणा, कान वाजतात तुझे. अरे नरकी आढळला सांगा जरा हळू पळ, दिसल असं पळ. अरे हुडकायला जीव चाललाय पळून पळून. तिथं अजून माझं लग्न नाही, संसार नाहीत, लेकरं नाहीत. त्याच्या आधीच माझा जीव गेला तर मी काय करू? नाहीतर काय लागा कवा तर पळतोय आपण. काय लागा माझा विचार करा किंवा केवढूचा जीव आहे माझा. अरे जरा गप्पा मारायचं बंद करा. आपण सोबत मिळून लावू ताकद आणि शोधू. ए, ताकद लावून नाही जमायचं. अरे एक एक पॅग लावला पाहिजे आपण. म्हणजे नरकी आढळ का नाही आपल्याला 2-2 दिसतील आणि गपकीने गावतात ना. हो, एक नंबर आयडिया, एक नंबर आयडिया आहे. हा, आपण तेच केलं पाहिजे. कारण कसं झालं आता, पळून पळून आपला घसा बी सुकलाय, त्याच्यामुळे जरा अशक्तपणा आलाय ना अंगामध्ये. घ्यायला पाहिजे. बरोबर आहे. ए गप्पा, तुम्हाला तर कारणच पाहिजे 10 रुपयाला. ते काय नाही, तिकडे चला जुडपात शोधूया. काय कशाला जोडपत कशाला हेतच पिऊ की. आता आधार पाडलाय कोणी येणार आहे इकडे तवा. अमिताभ इकडे. अरे ये ना इकडं. लाज वाटते का तुला? अरे तू सुद्धा ह्या जातीवंत बेवड्यांच्या गँगेत सामील झालास होय रे. चला शोधो. अरे तिकडे झोपत एकटं जाऊ नको बाबा, या इकडे. अरे येड्या, तीन नरकी आढळलं चिडल्यात. अचानक अटॅक करतील एकट्याला बघून आणि फाडून टाकतील टार. माझ्या डोक्यात एक आयडिया आली. त्यांना कसं पकडायचं ते. मी काय म्हणतोय, राहू द्याला पकडायचं लागा. हे तर गारतून लागा मरल मी. कसली थंडी वाजायला लागले. मंगेशराव, थंडी सगळ्यांनाच वाजायला लागली. मला आता प्यायला बिगर का नाही जमायचंच नाही. ही थंडी मला सुखानं जगू देणार नाही. अरे मंग्या, लगा गावातला तू दुसरा देव माणूस आहे. कसलं मोठं काम केलंयस लगा तू. नाही. उत्सवाच्या दिवशी 10 रुपयानं बरोबर नाही. ए, अरे उत्सवाचा दिवस सरला बाबा, रात्र झाली आता. आणि असं बी ते नरकी आढळ गावानात ती गावच तर उतरेल की सगळ्यांची. पापी रे पापी, तुम्ही पापी सगळं. अरे लाजा कशा वाटत नाही उत्सवाच्या दिवशी दारू पिताय. नाही तर तुम्ही ना खरंच लय मोठं पापी. हे, मला काही हे आवडलेलं नाही. गावात एवढा मोठा उत्सव ठेवलाय, एवढे ते नरकीनं आणलंय आणि ही दोघं दारू पिल्यात. बाकी तर आणि म्हणतात काय, आम्हाला थंडी वाजली. थंडी आपल्याला वाजत नाही थंडी. आणि एवढी वाजत होती तर मला सांगायचं ना, मी 4 आणून दिला असता राव. बरं झालं देवच पावला. मला एक दे रे, एक दे आत्ता दे. अच्छा म्हणतोय मी. असं बोललाय. आणि हेकडे तुला चहाच पडले इथं नरकी अरे त्यांनी बहुतेक आपल्या मागचा नरकी बघितलं वाटतं म्हणून पळते ते. मागचा नरकी. नरक्या होता तिथं. हे मंग्या, अरे नीट तोंडानं बोल की. अरे दारू पिलाय का फिनेल पिलाय? नरडेला भोक पडल्याने जरा गपकी. आणि माग काय बघतोय? माग कोणच नाही. माग कोण नाही? अरे माग होत ना, कोणच नाही. अरे होता, असा माझ्या डोळ्यासमोर आला. गपकी. मी आता हे झालो, घाबरलो. अरे मग पळताय कशाला? त्यांना आपल्याला पकडायचंय ना. चल पकडू. नको नको बाबा, नको. अरे ते लय डेंजर आहे बाबा. अरे ते झाडावर काय चढतं, हवेत काय उडतं, ते नरकेला डेंजर आहे, नाही पकडू शकत झाला. अरे जित्या,
अरे जित्या, अरे ते कसं उडेल हवेमध्ये? हा, तुला ना पव्वा चढलाय. नाही नाही नाही, तो नरक्यात चढलाय. झाडावर चढलाय. हा. ए बेवड्यांनो, तुम्हाला कधी न मिळालं का नाही? कच्ची प्यालाय तुम्ही, कच्ची. तरी तुम्हाला म्हणत होतो मी, सणावाराचं दारू नका पिऊ, नका पिऊ. काय उपयोग पिऊन सगळी उतरवली त्या नरक्याने. उतरली ना? आता उतरली का? मग चला त्या नरकेला हुडकूया. हा. अहो असं झोपून नाही चालणार. अरे मग काय करायचं हा? अरे ते पोरं गेलेत नरके आडवीला शोधायला, अजून त्याचा पत्ता नाही. मग तोवर चहा सांगा की. हा, अरे तो लक्की होता इथं. लक्की कुठे गेला? त्यो गेलाय पोरांसोबत. हा. बाई अजिबात आमच्याकडे बघू नका. हा, आम्हाला काही तेवढेच काम धंदे का? ओ सरपंच, उपकार समजा. या उत्सवासाठी प्रसाद करून दिला ते. हा, फुलात आहे जरा बघा की चहाचं काय. हो मी बनवला असता, पण माझं लक्ष लागणार नाही ना त्याच्यात. सरपंच रामराम. अरे तिकडे सरपंच, कुणाला कसा राम झाले तो?